बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बांधकाम कामगारांना आता महाराष्ट्रामध्ये सुरक्षा संच आणि सेफ्टी किट मिळण्यासाठी एक अर्ज भरून द्यायचा आहे। ते अर्ज कोणता आहे ते स्क्रीनवरती पाहू शकता। हे अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे। आता याच्यामध्ये सविस्तर माहिती काय भरायची आहे, कोणतं माहिती कुठे लिहायची आहे, सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण बांधकाम कामगारांचा जे मागणी अर्जचा फॉर्म आहे ते चुकणार नाही किंवा याच्यामध्ये तुमची कोणती गलती निघणार नाही। तर सर्वप्रथम कशा प्रकारे भरायचं आहे, इथं बघा सुरक्षा संच सेफ्टी किट मिळण्याकरिता अर्ज, हे अर्ज तुम्हाला द्यायचं आहे। घोषणापत्र तुम्हाला द्यायचं नाही, फक्त हे मागणी अर्ज मिळण्याकरिता मागणी अर्ज भरून द्यायचं आहे। आता इथं बघा खाली आल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला माहिती दिसणार आहे। श्री श्रीमती अशा प्रकारचे मी श्री म्हणजे जे बांधकाम कामगार आहेत, जर पुरुष बांधकाम कामगार असतील तर मी श्री येईल आणि बांधकाम कामगार महिला असतील तर महिला येतील। आता आपण इथं घेऊया एका महिलेचा, तर इथं महिलावरती क्लिक करून घ्यायचं, असं टिक करायचं आहे। त्याच्यानंतर बांधकाम कामगार जे महिला आहे तिचं नाव लिहून घ्यायचं आहे। आता मी इथं नाव लिहून घेतो। अशा प्रकारे तुम्हालाही भरायचं आहे, अचूक भरायचं आहे, याच्यामध्ये चूक होऊ द्यायची नाही। कारण तुम्हाला चूक झाली तर तुम्हाला तिथं नवीन द्यावा लागेल, मग तुमची परेशानी होईल किंवा तुमची दशा होईल। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, इथं अचूक माहिती नोंद करायची। आता आपण इथं बांधकाम कामगार जे महिला आहेत त्यांचं नाव लिहून घेऊ। इथं बघा गंगाबाई रामदास घाटे, अशा प्रकारे ह्या महिलेचं नाव आपण लिहिलेलं आहे। हे डेमो आहे मित्रांनो, हे काय ओरिजिनल नाव नाही। तर गंगाबाई रामदास घाटे एका महिलेचं नाव आहे असं समजून घेऊ। हे डेमो आहे, याच्यामध्ये कोणताही वैयक्तिक माहिती कोणत्याही कामगाराची मी तुमच्या समोर सादर करत नाही। आता अशा प्रकारे गंगाबाई रामदास घाटे बांधकाम कामगार महिला आहे, तिचं नाव लिहून घेतलेलं आहे। वय यांचं काय आहे एक धरून घेऊया आपण, 40 वर्ष वय आहे। तर अशा प्रकारे 40 वर्ष इथं लिहिणार। आणि त्याच्यानंतर बघा राहणार कुठला आहे, संपूर्ण पत्ता तुम्हाला लिहायचा आहे। तर हे बघा कुंडलवाडी आपण यांचं नाव लिहून घेऊ। मुक्काम पोस्ट कुंडलवाडी, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे। मुक्काम पोस्ट लिहिलेलं नाही, मुक्काम पोस्ट लिहून घ्या कुंडलवाडी। तालुका तिवसा आणि इथे बघा जिल्हा लिहून टाकायचा, असं जी मरून करून इथं लिहून टाकायचं आहे, जिल्हा लातूर। अशा प्रकारे मी डेमो दाखवत आहे, फक्त तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण माहिती लिहून घ्यायची। आता इथं लिहून घेतलेलं आहे बांधकाम कामगार महिलेचं नाव लिहून घेतलेलं आहे, वर्ष किती आहे 40 वर्ष इथं लिहून घेतलेलं आहे, कुंडल त्यांचा ॲड्रेस इथं टाकून घेतलेला आहे। याद्वारे प्रतिज्ञापत्रक निवेदन करतो की मी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीत असून माझा नोंदणी क्रमांक, आता तुमचा जे नोंदणी क्रमांक आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते तुम्हाला इथं लिहून घ्यायचा आहे। MS सिरीजने स्टार्ट होतो, हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं लिहून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही लिहून घ्या, जे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल ते लिहून घ्या। उदाहरणार्थ मी इथं टाकलेला आहे, अशा प्रकारे अचूक नंबर लिहून घ्या। त्याच्यानंतर व नोंदणी दिनांक, तुमची जे नवीन नोंदणी झाली आहे, ज्या दिवशी तुम्ही नवीन लेबर कार्ड तयार केला होता, ज्या वर्षी तयार केलं होतं त्याचं। आता आपण इथं उदाहरण टाकून घेऊया, 1/5/2022। आता 1 मे 2022ला यांचा नवीन लेबर कार्ड तयार झाला होता, नवीन लेबर कार्ड यांनी फॉर्म भरला होता। अशा प्रकारे तुमची जे नवीन नोंदणी, जेव्हा तुम्ही नवीन लेबर कार्ड बनवलेला होता ती तारीख इथं तुम्हाला टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा अशा प्रकारचा समोर दिसेल, तसेच माझा आधार कार्ड क्रमांक, जे तुमचा आधार कार्ड क्रमांक, जे आता हे गंगाबाई रामदास घाटे एक महिला कामगार आहेत, अशाच प्रकारे आता तुमचे जे नाव आहे ते तुम्ही टाकून घ्यायचं। पुरुष असेल तर पुरुष करा, महिला असेल तर महिलांचं नाव असं भरायचं आहे। त्याच्यानंतर आधार क्रमांक, जे तुमचा आधार क्रमांक आहे ते टाकून घ्यायचं आहे। उदाहरणार्थ इथं लिहून घेतो मी, हे अशा प्रकारे 4 डिजिट्समध्ये लिहिले तर चांगले दिसतील। अशा प्रकारे तुम्ही इथं महिलेचा आधार नंबर किंवा लेबरचा आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे, इथं लेबरचा आधार नंबर टाकून घ्यायचा। अशा प्रकारे टाकलेला आहे। त्याच्यामध्ये हे लेबर कार्ड आधार क्रमांक हा आहे, प्रत सोबत जोडली आहे, यांनी म्हणजेच बांधकाम कामगारांची जे आधार कार्डची प्रत आहे याच्यासोबत जोडायचं आहे तुम्हाला। आधार कार्डची प्रत आणि तुम्ही जी अपॉइंटमेंट घेतली आहे त्याची प्रत तुम्हाला याच्यासोबत जोडायची आहे। आणि सोबतच तुम्हाला राशन कार्डची झेरॉक्स ठेवायची आहे, सोबत तुम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स ठेवायची म्हणजे काय, याच्यासोबत जोडायची आहे। तिथं लागले तर द्यायचे, नाही लागले तर तू वापस घेऊन टाकायचे। त्याच्यानंतर बघा मी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीत असून मला मंडळाच्या योजनेनुसार सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट मिळण्याकरिता मी हा अर्ज करीत आहे। सदर सुरक्षा संचाचा वापर मी स्वतःसाठी करेन, याची मी हमी देत आहे। अशा प्रकारे तुम्ही हमी देत आहात। आणि त्याच्यानंतर बघा अर्जदार, इथं खाली आल्यानंतर अर्ज देणाऱ्या कामगाराची स्वाक्षरी, तर इथं तुमचं नाव येऊन जाईल, जे आता आपण टाकलेलं आहे गंगाबाई। अशा प्रकारे तुम्हालाही तुमचं जे लेबरचं नाव आहे ते टाकून द्यायचं, गंगाबाई रामदास
घाटे अशा प्रकारे नाव मी लिहून टाकलेलं आहे. आता तुम्ही जे लेबर आहेत त्यांचं नाव इथं सविस्तर बरोबर टाका, अचूक टाका, कोणतीही चूक करू नका, खाडाखोड करू नका. आणि सध्याचा पत्ता जे आहे ते टाकून घ्यायचा, जसं आपण इथं टाकलेलं आहे कुंडलवाडी. मी उदाहरण दिलेलं आहे, मुक्काम पोस्ट कुंडलवाडी, तालुका तिवसा आणि जिल्हा लातूर. अशा प्रकारे तुम्ही हे सुद्धा तुमचं जे ॲड्रेस आहे ते टाकून घ्या. अशा प्रकारे टाकलेला आहे. आता सध्याचा पत्ता आणि स्थायी पत्ता एकच आहे, तर हेच पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे. कुंडलवाडी तालुका तिवसा आणि जिल्हा लातूर. अशा प्रकारे तुम्हाला हे भरून घ्यायचं आहे. आता हे भरून घेतल्यानंतर तुमचा जे मोबाईल नंबर आहे, कामगारांचा जे मोबाईल नंबर आहे ते मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकून घ्या आणि हे मोबाईल नंबर टाकून कामगारांची जे सिग्नेचर आहे म्हणजे सही तुम्हाला मारायची आहे. सही तुम्हाला कुठं करायचं तर इथं करून टाका. जे बांधकाम कामगार असतील त्यांची सिग्नेचर इथं येऊन जाईल. अशा प्रकारे हे फॉर्म भरायचा आहे सेफ्टी किटसाठी. आता तुम्हाला सेम ॲज इट इज अशाच प्रकारचं इसेन्शियल किटसाठी हाच फॉर्मॅट भरायचा आहे. अशाच प्रकारची माहिती भरायची आहे आणि तुम्हाला एकाच फॉर्मॅट सेम दिलेला आहे, फक्त इथं सेफ्टी किट दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इसेन्शियल किट दिसेल. आणि अशा प्रकारे माहिती तुम्ही भरून हे जे मागणी अर्ज आहे ते भरून तुम्हाला सोबत न्यायचं आहे. जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट बुक केलेला, सेफ्टी किट आणि इसेन्शियल किट दोघांचाही अपॉइंटमेंट घ्यायचा आहे. दोघंही एकाच दिवशी एकाच शिबिरात तुम्हाला मिळणार आहे. तर अशी चूक करू नका, एक सेफ्टी किटचा अपॉइंटमेंट घेतला, इसेन्शियलचा घेतला नाही, अशी चूक करू नका. अशा चुकीमुळे खूप साऱ्या बांधकाम कामगारांचे कॉमेंट्स आहे की त्यांना पुन्हा इसेन्शियल किट किंवा सेफ्टी किटचे अपॉइंटमेंट मिळत नाही, री अपॉइंटमेंट आता सध्या मिळत नाही. तर तुम्ही अशी चूक करू नका आणि अशा प्रकारे व्यवस्थित आणि अचूक फॉर्म भरा. जे सेफ्टी किट आणि इसेन्शियल किट मागणी अर्ज जे फॉर्म आहे, मागणी अर्जाचा जे फॉर्म आहे ते सविस्तर चांगल्या प्रकारे भरा आणि मी जसं सांगितले तसं भरा, म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही आणि तुम्हाला शिबिरमध्ये गेल्यानंतर चांगल्या प्रकारे इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट तुमची KYC करून भेटून जाईल. तर ही होती माहिती. आणि सोबत काय काय न्यायचं ते तर मी सांगलेलं आहे. बांधकाम कामगाराचं आधार कार्ड न्यायचं आहे, त्याची झेरॉक्स, राशन कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणि जे मागणी अर्ज आहे ते घेऊन जायचं आहे. आणि सोबतच तुम्ही जी अपॉइंटमेंट बुक केली आहे त्याची पावती घेऊन जायची. अशा प्रकारे 5 डॉक्युमेंट्स तुम्हाला झेरॉक्स घेऊन जायचे आणि तिथं तुम्हाला सबमिट करायचं आहे. KYC करून तुमचे जे संच आहे, इसेन्शियल किट, सेफ्टी किट, भांडी संच तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे माहिती होती. कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा. माहिती चांगली वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा.